दोन लग्न होतील किंवा पुनर्विवाह होईल असं हाताची कुठली रेष सांगते? आता दोन विवाह रेषा म्हणजे दोन लग्न, हा. हे खरं तर खूप जास्त मिसकन्सेप्शन आहे. एकदम जनरलाइज आहे ते, काहीतरी उगाच म्हणजे म्हणजे प्रत्येक जण आपला हात बघतो आणि अरे माझ्या हातात दोन लग्न आहेत, हा. मग तो खुश होतो का त्रासदायक होतो ते माहित नाही. खरंय. अरे ते म्हणजे रेषा तर सोड, दोन भवरे असतील तरी म्हणतात तुला दोन बायका. बेसिकली हातावरच्या दोन विवाह रेषा या बऱ्याचदा जेव्हा त्या दोन रेषा पॅरलल असतील ना, तेव्हा त्यांचं वैवाहिक सुख खूप जास्त चांगलं असं देखील दाखवतं. आणि काही वेळा संतान प्राप्ती ही विवाह रेषेवरनं सुद्धा दिसते. बरं. त्यामुळे दोन विवाह रेषा आहेत म्हणजे तुमची दोन लग्न झाली आहेत असं अजिबात नाही. ते डोक्यातनं काढून टाका आणि त्याच्यामुळे त्रास पण करून घेऊ नका. ओके. दोन लग्न होतील किंवा पुनर्विवाह होईल असं हाताची कुठली रेष सांगते? आता दोन विवाह रेषा म्हणजे दोन लग्न, हा. हे खरं तर खूप जास्त मिसकन्सेप्शन आहे. एकदम जनरलाइज आहे ते, काहीतरी उगाच म्हणजे म्हणजे प्रत्येक जण आपला हात बघतो आणि अरे माझ्या हातात दोन लग्न आहेत, हा. मग तो खुश होतो का त्रासदायक होतो ते माहित नाही. खरंय. अरे ते म्हणजे रेषा तर सोड, दोन भवरे असतील तरी म्हणतात तुला दोन बायका. बेसिकली हातावरच्या दोन विवाह रेषा या बऱ्याचदा जेव्हा त्या दोन रेषा पॅरलल असतील ना, तेव्हा त्यांचं वैवाहिक सुख खूप जास्त चांगलं असं देखील दाखवतं. आणि काही वेळा संतान प्राप्ती ही विवाह रेषेवरनं सुद्धा दिसते. बरं. त्यामुळे दोन विवाह रेषा आहेत म्हणजे तुमची दोन लग्न झाली आहेत असं अजिबात नाही. ते डोक्यातनं काढून टाका आणि त्याच्यामुळे त्रास पण करून घेऊ नका. ओके.